चला तर असली ज्युसी आणि एकदम छान अशी गरगरीत तरी असलेली वांग्याची भाजी मी कशी बनवली हे तुम्हाला आज दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. जोपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. सर्वात अगोदर कढाईमध्ये थोडं तेल टाकायचं आणि सांगते त्यामध्ये ना वांगे टाकायचेत आणि वांगे असे छान उभे कापून घ्यायचे आणि त्याचे देठं काढायचे नाही. खरं म्हटलं ना तर वांग्याला चव त्याच्या देठानीच येते बरं का. छान कापायचं, त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि ते ना कढाईवरती थोडेसे परतून घ्यायचे, म्हणजे तेल टाकल्यानंतर होऊ द्यायचे. आता ते बघा हे असे झालेले दिसतात. नंतर काय करायचे आपल्याला की त्यांना आणखीन थोडं खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि वरती त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण 5 मिनटं ठेवायचं. 5 मिनटं झाकण ठेवल्यानंतर परत आपले वांगे खूप छान गलगल शिजलेले असतात. त्याला काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये आणि तुम्हाला सांगते हळूहळू काढायचं, जास्त उडवायचं नाही. तर कसं असतं वांगी ओली असतात आणि ते तेल तोंडावरती उडतं. नंतर इथं मी छान वांगे काढून घेतलेले आहेत तुम्हाला सांगते. आता परत काय करायचं, त्याच कढाईमध्ये ना तेल टाकायचं आणि वांगे बघा कसले भारी दिसत आहे ना. हो, तर त्या कढाईमध्ये ना तेल टाकायचं, त्याच्यामध्ये जिरं टाकायचं मी तुम्हाला सांगते. आता कसं आहे ना, भरपूर ताई आहेत भाजी भरपूर बनवतात पण त्यांच्या भाजीला काही चवच येत नाही, कलरच येत नाही. त्यासाठी हा उपाय आहे. तर जिऱ्यानंतर ना आपल्याला अद्रक लसूणचं पेस्ट टाकायचं आहे, थोडासा कांदा टाकायचा आणि टोमॅटो. बघा इथं एका झाकणीमध्ये सर्व मसाले मिक्स काढे, तिखट मीठ हळद या व्यतिरिक्त कुठलाही मसाला नाही. आणि हो, मिरची पावडरसुद्धा आमच्या घरचंच आहे बरं का. नंतर काय करायचं, ते मसाला छान झाल्यानंतर त्याच्यामध्ये ना असली वांगे टाकायची आपली. तुम्हाला सांगते नंतर काय करायचं, त्याच्यावर झाकण ठेवायचं. झाकण 5 मिनटं तसंच ठेवायचं आणि त्याच्यावरती नाही का नंतर भाजीला पाहिजे एवढं पाणी टाकायचं. तुम्हाला सांगते भाजीच्या वरती समजा बोट बुडून 1 इंच राहील एवढंच तुम्ही वांग्याच्या भाजीत पाणी ठेवा. थोडीशी ज्युसी पण होती आणि मस्त छान असा कलर येतो. इथं बघा कशी भारी फोडणी बसली आणि आपल्या भाजीला. आता तुम्हाला सांगते या भाजीला ना थोडंसं आणखीन पाणी टाकायचं आणि हो द्यायचं. आता ही भाजी आम्ही 3 जणांसाठी केली होती त्यामुळे खूप कमीच केली होती. तुमच्या घरी जास्त जण असतील तर तुम्ही जास्तही करू शकता. आणि बघा भाजीला अशी छान उकळी येऊ द्यायची. नंतर नाही का थोडा वेळ शिजल्यानंतर त्यामध्ये नाही का हिरव्या आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत बघा. तुम्हाला सांगते आणि शेंगदाणे नाही का याच्यातच कुटायचे खलबत्यात, कारण खलबत्यात कुटलेल्या शेंगदाण्यांची मजाच वेगळी. आता बघा किती छान दिसायला लागली आहे ना भाजी, एकदम रस्सेदार आणि छान सुकी रस्सेदार आणि प्लस मेन म्हणजे त्याच्यावरती तरी पण खूप छान दिसते मंडळी. तर ही भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नेक्स्ट रेसिपी कशाची पाहिजे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता.